बघा बघा बैल, भयानक असा नजारा आहे, भयानक. इकडं झाडी जंगल आणि इकडं पाणी. भावांनो, स्वागत आहे आपलं एका नवीन अशा ब्रँड न्यू ब्लॉकमध्ये. तर सध्याला आपण आहोत शेती, पाहू शकता. तर जी तुम्हाला म्हणलं होतं म्हैस जी बिमार झाली होती ती आता ठीक झाली. डॉक्टर आलते, येऊन पाहून गेले. तर पहा आता चारा पण खायली मस्त असा, पाहू शकता. आता मस्त असा चारा खायली. वासरू, बाकीच्या म्हैशी. तर भावांनो, आज असं आहे की आपले मुंजा भाऊ आहेत. मुंजा भाऊचा बैल आहे, ते मुंजा भाऊने विकलेला आहे. तर मुंजा भाऊ म्हणे की बा आपल्या बैलाचा एक व्हिडिओ बनवून घे शेवटचा. तर चला आपण आता मुंजा भाऊच्या आकड्यावर जाऊ, तुम्हाला पण दाखवतो ते बैल. आणि पुन्हा तुम्ही शेवटपर्यंत राहा आपल्या ब्लॉगच्या, तर तुम्हाला सगळं काय व्यवस्थितशीर दाखवतो. एवढा खास बैल होता ना भावांनो, बस त्यांनी त्या बैलाने एवढं काम केलं ना शेतामध्ये, राबला. कसं आहे, आज विकायचा टाईम आला. तर हे पाहू शकता आपल्या विष्णुदास महाराज यांचा टेम्पो आलेला आहे. यायलेत मुंजा भाऊ. भावानो, हा आहे बैल. हे आपले मुंजा भाऊ आहेत. एकदम बैल म्हणजे असं आहे की नाही, खास सोन्याचं खांडच, बघायचं कामच नाही. प्युअर लाल कंदारी, पाहू शकता. दिष्ट लागेल असा बैल आहे. कितीला दिला बैल? 60,000 रुपयाला बैल दिलेला आहे. बघा बघा बैल भाऊचून पळून गेला. हे आपले तेजस भाऊ आहेत. आपल्या आकाड्यावर कचरा आहे, आपल्या आकाड्यावर कचरा आहे, आकाड्यावरला कचरा. एकदम भारी असा बैल आहे, उत्कृष्ट असा, पाहू शकता. कसं आहे, पैशाची अडचण आहे म्हणून जरा ऐकणं आहे, नाही तर असं भेटना असं वासरू. एवढा छान आहे बघा की, प्युअर लालकंदारी आहे. दिसते लागेल असा बैल आहे. आणा जाऊन हे आणा की मध्ये आपला कचरा टाकायला. मोकळ्या म्हणा जाते. थांबा भाऊच. हो ना, पाहू शकता. मध्ये काय आपला बैल जाणार चलाय. आपण तिकडला बैल इकडे आणला, तरी पण मध्ये काय जाईना गेलाय. आता पाहू. आता हो, इथंच बघावं लागतं एकदा. भावानं पा बैल आपला मध्ये घालत आहेत. तेजसराव, भागवतराव. बैल काय मध्ये जायना गेलाय. फायनली भावांनो, बैल हा मध्ये गेलेला आहे, पाहू शकता. किती परेशान होऊन पहिले तिकडं बघला, आता इथे बघलं, इथं पण गेलं नाही. तिथं आता जेव्हा टेम्पो नेला तेव्हा गेलं. भावांनो, पाहू शकता बैल मध्ये टाकून बाहेरून दोरी पण पॅक लावलेली आहे. बाय बाय. भावांनो, जे आपला बैल होता ते आपण बैल टेम्पो मध्ये भरला फायनली. कारण ते बैल टेम्पो मध्ये जातच नव्हता. तर खूप परेशानी झाली. नंतरला ते बैल आपण मध्ये भरला टेम्पो मध्ये. आणि आता गेला बैल आपला भागवतरावचा बैल होता. मस्त असा बैल होता, एक नंबर कामाला, तुफानच असा. काय करावं, पण आता विकला. घेऊ दादा नंतर पण एखादी घ्यायची म्हणा, आता जोडीच घ्यायची. तुमच्या इकडे असली तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर आता आपण आकाड्यावर जाऊया, चारा वगैरे टाकून घेऊ म्हशीला. तर आज आपण भावांनो खाली नदीला जाऊया. तर तुम्हाला दाखवतो खाली नदी किती भरली काय नाही, गोदावरी नदी. तर कारण मागील 2-3 दिवस खूप पाऊस पडला होता ना, तर त्यासाठी आपण खाली नदीला जाणार आहोत. भावांनो, मी आणि माझा भाऊ नितीश, आम्ही दोघं जण खाली आलेले आहेत.
पाहू शकता ही आहे गोदावरी नदी आणि हे लगतच लागून रोड आहे. तुम्हाला म्हणलं ना आपल्याला एकदा त्या मंदिराला भेट द्यायची समोर. पाणी किती आलंय नदीला? 100% आले. बरोबर. आपलं इष्णपुरीचं धरण भरलंय 100%. हो. खरंच की रे लय पाणी आलंय की. पाहू शकता भावानो पाणी नजारा भयानक असा नजारा आहे भयानक. इकडं झाडी जंगल आणि इकडं पाणी एक नंबर. जर आपल्या चॅनलवर नांदेडच्या जवळपासून कोणी पाहत असेल तर तुम्ही अवश्य एक वेळेस इथं भेट द्या. कारण जे बाजूचं मंदिर आहे ते दत्तात्रयाचं लागूनच तिथं पण दर्शन होईल तुमचं आणि नदीचा नजारा असा फोटोशूटला एक नंबरच आहे. पाहू शकता पाणी. भावांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला काय नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला लाईक करत जा. असेच मी तुमच्यासाठी रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. तरी सध्याला आपण नवीन व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे सध्याला तेवढं काय आपल्याला जमना गेलंय तरी पण आपण करत आहे आणि जेवढं होईल तेवढं तुमच्यासाठी आपण नवीन नवीन गोष्टी दाखवत आहे. तरी पण भावांनो सपोर्ट असू द्या व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण भेटू समोरल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हो आणि तरी पण आपला एक नवीन ब्लॉग येणार आहे. आपण त्या मंदिराला भेट देणार आहोत तर ते पण मंदिर तुम्हाला दाखवतो. या ब्लॉगला होईल तेवढा सपोर्ट करा.